नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मे महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींना हप्ता कधी येणार याची सर्वांना चिंता लागली आहे. तर याबाबत काय जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे मार्च एप्रिल महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे. ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांना लाभ मिळालेला नाही. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळतो. दर महिन्याचा हप्ता थेट महिलांच्या खात्यात पाठवला जातो. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे. आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. तर लाभार्थी महिलांच्या मनात मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील माहितीत आपण याबाबत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा एप्रिलचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे. मात्र ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांना याचा लाभ घेता आलेला नाही. तसेच फक्त पात्र महिलांनाच याचा हप्ता मिळणार आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर 70 लाख महिला या अपात्र ठरल्या. त्यांचा हप्ता सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लाडक्यांना आता पुढील हप्ता कधी येणार याची चिंता लागली आहे. तर याचा हप्ता 10 जून ते 15 जून या दरम्यान येतील असा अंदाज आहे. याचे पैसे ई-के-वाय-सी केलेल्या महिलांच्या खात्यात पाठवले जातील. तर ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधी सरकारने महिलांना ई-के-वाय-सी करण्याची सक्ती केली होती. त्यामध्ये काही महिलांना ती करता आली नाही. म्हणून पुन्हा याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. 31 एप्रिल ही ई-के-वाय-सीसाठी शेवटची तारीख होती. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा आकडा हा 2.5 कोटींचा होता. त्यातील 70 लाख महिला या अपात्र ठरल्या असून 1,77,00,000 महिला या पात्र ठरल्या आहेत. कारण त्यातील काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता. त्याच्यावर कारवाई केली जाणार असं मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितलं होतं. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.